आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय। हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे, तरी तिसरी भाषा शिकवली जाणार। हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी गरजेचे। महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केल्यास संघर्ष अटळ। राज ठाकरेंचा इशारा। मोदी शहा गुजरातचे असूनही तिथे हिंदीची सक्ती का नाही, मनसे अध्यक्षांचा सवाल। IAS अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हिंदीची सक्ती केली जाते का, राज ठाकरेंचा सवाल। शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो, राज ठाकरेंचा अल्टिमेटम। मराठीला नाही हिंदीला पर्याय दिलेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र, महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचंही वक्तव्य। गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत त्रिभाषा सूत्र, हिंदी अनिवार्य नाही। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण। मराठी भाषा सगळ्या शाळांत अनिवार्य असल्याचंही अधोरेखित। हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द नाही, मराठी जनांची फसवणूक। मराठी साहित्य परिषदेचा हिंदी सक्तीवरून हल्लाबोल, पत्रकार परिषद घेत भूमिका मांडणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचे पुन्हा संकेत। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त केलेली नाराजी दीर्घकालीन नाही, शरद पवारांचं बारामतीत विधान। मुंबईतील चुनाभट्टीमध्ये श्रम रक्षा भवनाजवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाला सुरुवात। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर। संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट, लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादू टोण्याद्वारे गायब करण्याचा आरोपी बाळासाहेब इंगलेचा प्रयत्न होता, पोलीस तपासात उघड। कोल्हापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या। हातकणंगलेमधल्या आळवे इथल्या मदरशातली धक्कादायक घटना। शाळेला सुट्टी मिळावी म्हणून हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड। लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळणार, चक्रा मारून थकलेल्या बापाचा बँकेच्या गेटवर गळफास। बीडच्या गेवराईमधील खळे गावातला धक्कादायक प्रकार। ट्रम्प आणि मोदी यांच्यात 35 मिनिटं चर्चा। पाकिस्तानच्या गोळीला भारताचं गोळीनंच उत्तर, मोदींनी भूमिका स्पष्ट केली। ट्रम्प यांना भारतात येण्याचं मोदींचं निमंत्रण। आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान। मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार।